Hello, students. Welcome to the Royal Biology channel. मी प्रोफेसर IL तावरे तुम्हाला आपल्या सगळ्यांचं या रॉयल अकॅडमी ऑफ सायन्समध्ये स्वागत करतो. पहिल्यांदा आपण जो सब्जेक्ट इथं अभ्यासणार आहे तो म्हणजे बायोलॉजी संदर्भातली खूप इन्फॉर्मेशन आपण मिळवणार आहे. या बायोलॉजीमध्ये आपण खूप डिटेल अभ्यास करणार आहे. सर्व सजीवांचा, वनस्पती असतील, प्राणी असतील, सूक्ष्म जीवशास्त्र असतील, या सगळ्या सजीवांच्या संदर्भातली त्यांची लाईफ मेकॅनिझम कशी असते, त्यांची लाईफ सायकल कशी कंटिन्युअस होते, एका पिढीचे गुणधर्म दुसऱ्या पिढीकडे कसे जातात, किती प्रमाणात जातात, बदल का होतात, पेशीचं विभाजन कसं असतं, अगदी प्लांटच्या रूटपासून फ्लावर, फ्रूट, सीड, स्टेम, लिव्ज सगळे पार्ट्स, टिश्यू पार्ट कसा असतो, सिस्टीम कशी असते, ऑर्गन कसे असतात, ऑर्गन सिस्टीम काय असते, ऑर्गॅनिझम काय, पॉप्युलेशन काय, इकोसिस्टीम काय, जेनेटिक्स काय, बायोटेक्नॉलॉजी काय, जेनेटिक इंजिनिअरिंग काय असतं, इकॉलॉजी काय असते, ह्या ॲडॅप्टेशन्स काय असतं, ह्या सगळ्या संदर्भात फोटोसिंथेसिस असेल, रेस्पिरेशन असेल, म्हणजे लाईफशी रिलेटेड सगळ्या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास आपण बायोलॉजी या करत असतो. हे एक विज्ञानाची शाखा आहे, जीवशास्त्र म्हणत असतो आपण याला. आणि याच्यामध्ये सगळ्या जीवांचा अभ्यास केला जातो, सजीवांचा अभ्यास केला जातो. मग ते असतील, प्राणी असतील किंवा सूक्ष्म ऑर्गॅनिझम असतील, सजीव असतील, तर या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे बायोलॉजी असतं. बघूया आपण बायोलॉजी संदर्भातली इन्फॉर्मेशन पाहणार आहे. बायोलॉजी खरं तर बायोलॉजी हे जे नाव आहे, हे बायोलॉजी नाव देणारे सायंटिस्ट वेगळे आहेत, बायोलॉजीचा फादर म्हणणारे सायंटिस्ट वेगळे आहेत. त्यांनी खूप मोठं याच्यात योगदान दिलेलं आहे. सो टर्म बायोलॉजी वॉज गिवन बाय हे जे बायोलॉजी नाव आहे ते देणारे सायंटिस्ट आहेत, तो म्हणजेच ट्रॅव्हेरानस अँड लॅमार्क. ह्या ट्रॅव्हेरानस अँड लॅमार्क या सायंटिस्टनी बायोलॉजी हा शब्द वापरलेला आहे, बायोलॉजी हे नाव दिलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात बायोलॉजीमध्ये जे सगळ्यात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, ज्याला आपण फादर ऑफ बायोलॉजी म्हणत असतो, सो फादर ऑफ बायोलॉजी, आणि तो म्हणजेच फादर ऑफ बायोलॉजी म्हटलं जातं, तो आहे अरिस्टॉटल. सो अरिस्टॉटल इज कॉल्ड ॲज फादर ऑफ बायोलॉजी. कन्फ्युजन करू नका. नाव देणारे सायंटिस्ट आहे ते ट्रॅव्हेरानस अँड लॅमार्क. बायोलॉजी हा शब्द त्यांनी वापरला, पण प्रत्यक्षात फादर बायोलॉजी म्हटलं जातं ते म्हणजे अरिस्टॉटलला म्हटलं जातं. सो अरिस्टॉटल इज कॉल्ड ॲज फादर ऑफ बायोलॉजी. आता हा जो शब्द आपण बायोलॉजी लिहिलेला आहे, ह्या बायोलॉजी खरं तर मिनिंग आहे. काय काय मिनिंग आहे बघूया आपण. बायो या शब्दात आहे लाईफ किंवा लिव्हिंग. लाईफ किंवा लिव्हिंग कोणाला म्हटलं जातं? बायोलॉजीला म्हटलं जातं. बायो शब्दाला म्हटलं जातं. लॉजी या शब्दाचा अर्थ काय बघूया आपण. सो लॉजी इज नथिंग बट स्टडी किंवा सायन्स म्हणायला. एक शास्त्र आहे, जसं की याला आपण जीवशास्त्र म्हणतो. जीवशास्त्र. बायो म्हणजे काय? लाईफ. लाईफ म्हणजे काय? जीव. याला आपण जीव म्हणत असतो. आणि लॉजी म्हणजे शास्त्र, सायन्स. आणि म्हणून बायोलॉजीला आपण जीवशास्त्र असं म्हणत असतो. सो कॉल्ड ॲज जीवशास्त्र. ओके. अगदी सोपा कन्सेप्ट आहे, इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. मग आपल्याला खरं तर नावावरून त्याची व्याख्या पण सांगता येते. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, स्टडी ऑफ लिव्हिंग इज कॉल्ड ॲज बायोलॉजी. आणि म्हणून त्याची डेफिनेशन होते. डेफिनेशन ऑफ बायोलॉजी आहे दी स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स is called as
बायोलॉजी. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा शब्द महत्त्वाचा आहे. लिव्हिंगचा अभ्यास करणारी, सजीव अभ्यास करणारी एक विज्ञानाची शाखा आहे ज्याला आपण म्हणत असतो बायोलॉजी. सो स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज बायोलॉजी. कारण तुम्हाला अगदी सोपा पार्ट आहे. नाव बायोलॉजी हे देणारे सायंटिस्ट वेगळे आहे. फादर ऑफ बायोलॉजी आहे तो अरिस्टॉटल आहे. बायो शब्दाचा अर्थ मराठीमध्ये आपण जीव म्हणतो, सजीव म्हणतो. लाईफ किंवा लिव्हिंग म्हणत असतो. लॉजी म्हणजे स्टडी किंवा सायन्स म्हणत असतो. आणि स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, स्टडी ऑफ लिव्हिंग्स इज कॉल्ड ॲज बायोलॉजी. ओके, चला तर मग आता बायोलॉजीच्या आपण मुख्य शाखा पण बघणार आहोत. मेन ब्रँचेस तशा भरपूर ब्रँचेस असतात. मॉर्फॉलॉजी असेल, ॲनाटॉमी असेल, फिजिओलॉजी असेल, त्याच्यानंतर वेगवेगळी सायटॉलॉजी असेल, जिनॅटिक्स असेल, हिरिडिटी असेल, व्हेरिएशन, हे अशा अनेक ब्रँचेस आहेत. पण त्यापैकी मुख्य 3 शाखा आपण सजीवांच्या बघणार आहे. सो मेन ब्रँचेस ऑफ बायोलॉजी आपण पाहणार आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा हे तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, बघूया आपण बायोलॉजीच्या कोणकोणत्या मुख्य शाखा आहेत ते आपण पाहूया. सो ब्रँचेस ऑफ बायोलॉजी, मेन ब्रँचेस आपल्याला बघायच्या आहेत त्या म्हणजेच झूलॉजी असेल, बॉटनी असेल किंवा मायक्रोबायोलॉजी, ह्या मुख्य 3 ब्रँचेस आहेत. सो ब्रँचेस ऑफ बायोलॉजी, महत्त्वाच्या 3 ब्रँचेस आपल्याला बघायचे आहेत. बघूया आपण ब्रँचेस ऑफ बायोलॉजी. जीवशास्त्राच्या मुख्य 3 ब्रँचेस आहेत. मेन 3 ब्रँचेस आहेत. या 3 शाखा कोणकोणत्या 3 शाखा आहेत हे आपण बघूया. 3 मेन ब्रँचेस ऑफ बायोलॉजी. तर यामध्ये पहिली मेन ब्रँच आहे ती म्हणजे बॉटनी. दुसरी मेन ब्रँच आहे ती म्हणजे झूलॉजी. आणि तिसरी मुख्य शाखा आहे ती म्हणजे मायक्रोबायोलॉजी. या 3 महत्त्वाच्या शाखा, याला मराठीमध्ये म्हटलं जातं वनस्पतीशास्त्र, वनस्पतींचा अभ्यास केला तो, प्लांट, स्टडी ऑफ प्लांट्स, प्राणीशास्त्र, स्टडी ऑफ ॲनिमल्स, आणि सूक्ष्म जीवशास्त्र, स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता याचे ऑर्नेम्स पण लिहिणार आहे मी. ह्या बॉटनीलाच असंही म्हटलं जातं प्लांट बायोलॉजी, ऑर्नेम आहे. याला म्हटलं जातं ॲनिमल बायोलॉजी, याला म्हटलं जातं मायक्रोब्स बायोलॉजी. म्हणजे नावावरून आपल्याला ते सांगता येतं, पाठ करण्याची गरज नाही. किंवा याला असंही म्हटलं जातं प्लांट सायन्स, याला म्हणायचं ॲनिमल सायन्स, कॉल्ड ॲज ॲनिमल सायन्स, याला म्हणायचं मायक्रोब सायन्स किंवा सायन्स ऑफ मायक्रोब्स. ओके, हे आपण लिहिलेली त्याचे ऑर्नेम आहेत. मराठीत याला आपण म्हणत असतो वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्म जीव. आता याच्यामध्ये कोणाचा अभ्यास केला जातो? सो इट शोज स्टडी ऑफ प्लांट्स, स्टडी ऑफ प्लांट्स इज कॉल्ड ॲज अ बॉटनी. इथं स्टडी ऑफ shows study of animals, study of animals. Zoo means animals, bot means plant. इथं study of microbes, study of microbes. ह्या मायक्रोब्सचा अभ्यास केला जातो. स्टडी ऑफ मायक्रोब्स, स्टडी ऑफ प्लांट्स, ही व्याख्या महत्त्वाची आहे. स्टडी ऑफ ॲनिमल्स, स्टडी ऑफ मायक्रोब्स. या ठिकाणी आपण तिघांच्याही व्याख्या बघितलेल्या आहेत. आता ह्या बॉट शब्दाचा अर्थ आहे
बॉट किंवा त्याला फायटा पण म्हटलं जातं, म्हणजे प्लांट्स. इथं झू शब्दाचा अर्थ आहे ॲनिमल्स. झू मीन्स ॲनिमल्स, लॉजी मीन्स स्टडी, पाठ आहे. मायक्रो शब्दाचा अर्थ आहे मायक्रोब्स, सूक्ष्म जीव असतात किंवा यालाच आपण मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणत असतो. सो स्टडी ऑफ प्लांट्स, स्टडी ऑफ झू, झू मीन्स ॲनिमल्स, मायक्रो मीन्स मायक्रोब्स, बॉट मीन्स प्लांट. पाठ करण्याची गरज नाही. आता आपण या सगळ्यांचे फादर बघणार आहे. तर याच्यामध्ये हा जो बॉटनीचा जो फादर असतो, फादर ऑफ बॉटनी, याला म्हटलं जातं थिओफ्रास्टस. थिओफ्रास्टस is called as father of botany. ओके, थिओफ्रास्टस हा MCQ साठी तुम्हाला विचारला जातो, ज्याला बॉटनीचा फादर म्हटलं जातं. अरिस्टॉटल called as father of zoology. बघा, कन्फ्युजन नको. हा अरिस्टॉटल आहे तो फादर ऑफ बायोलॉजी पण आहे, बायोलॉजीचा फादर पण अरिस्टॉटलच आहे. आणि झूलॉजीचा फादर सुद्धा अरिस्टॉटलच आहे. आणि मायक्रोबायोलॉजीचा जो फादर आहे तो आहे लिवेनहोक and Pasteur, just Leeuwenhoek, called as father of microbiology. So these are the various branches of this biology, की जो आपण बायोलॉजीमध्ये अभ्यासणाऱ्या मुख्य 3 शाखा आहेत. खूप आपण डिटेल अभ्यासलेला आहे. बघूया वन्स अगेन. बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, याच्यामध्ये प्लांट बायोलॉजी, ॲनिमल बायोलॉजी, मायक्रोब्स बायोलॉजी किंवा प्लांट सायन्स, ॲनिमल सायन्स, मायक्रोब सायन्स असंही म्हटलं जातं. इवन दो ही जी बॉटनी आहे त्याला अजून एक शब्द वापरला जातो, फायटॉलॉजी. फायटो मीन्स प्लांट, लॉजी मीन्स स्टडी, फायटॉलॉजी पण म्हटलं जातं. सो स्टडी ऑफ प्लांट्स इज अ बॉटनी, स्टडी ऑफ ॲनिमल्स इज अ झूलॉजी, स्टडी ऑफ मायक्रोब्स इज अ मायक्रोबायोलॉजी. सो बॉट, फायटो मीन्स प्लांट्स, झू मीन्स ॲनिमल, मायक्रो मीन्स मायक्रोब्स. थिओफ्रास्टसला म्हणायचं फादर ऑफ बॉटनी, अरिस्टॉटलला म्हटलं जातं फादर ऑफ झूलॉजी, आणि लिवेनहॉकला म्हटलं जातं फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. तर हा जस्ट आपण बायोलॉजीची थोडक्यात इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. म्हणजेच वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा सूक्ष्मजीव असतील, यांच्या संदर्भातली सगळी इन्फॉर्मेशन खूप डिटेल अभ्यास करण्याची संधी ही आपल्याला जीवशास्त्रामध्ये असते. आणि म्हणून हा लाईफ सायन्सचा सब्जेक्ट आहे, तो अतिशय इंटरेस्टिंग आहे. या ठिकाणी हे जे बायोलॉजी लिहिलं आहे यालाच आपण लाईफ असंही म्हणू शकतो, लाईफ सायन्स. बघा, मी तुम्हाला सगळ्यांचे ऑर्नेम सुद्धा सांगितलेले आहेत. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. तर ही जनरल इंट्रोडक्शन होती. आता आपण महाराष्ट्र बोर्ड 2020साठी जो आपण 11चा सिलेबस आहे आपल्या टेक्स्टबुकनुसार, की जो नीटसाठी पण NCERT बुकमध्ये पण जो टॉपिक आहे दी लिव्हिंग वर्ल्ड, आणि महाराष्ट्र बोर्डमध्ये आहे लिव्हिंग वर्ल्ड, या टॉपिक संदर्भात आपण इन्फॉर्मेशन्स घेणार आहोत. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, सोपा टॉपिक आहे. CET आणि नीटच्या दृष्टीने महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आपण थोडंसं बेसिकमधून जाऊया. एकदा का फाउंडेशन तयार झालं, एकदा का बेसिक तयार झालं, अतिशय सोपा सब्जेक्ट आहे बायोलॉजी. तुम्हाला फक्त शब्दांचे अर्थ समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही फक्त लेक्चर ऑब्झर्व करत असताना थोडंसं व्यवस्थित
प्रिपरेशन द्या, काही अडचण येत नाही, खूप चांगले रिझल्ट्स येतात आणि खूप चांगले मार्क्स आपण मिळवणार आहे ह्या सब्जेक्टच्या साहाय्याने. खूप मोठी संधी आहे आपल्याला ही बायोलॉजीमध्ये. ओके, मग आपण 11चा पहिला टॉपिक आहे तो टॉपिक आपण नवीन टॉपिक एक चालू करणार आहे. हा जो आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. ओके, बघूया आपण काय काय आहे संधी आपल्याकडं बायोलॉजीमध्ये. बघा, आपण बायोलॉजीच्या मुख्य 3 ब्रँचेस बघितल्या, जस्ट बॉटनी, झूलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी. याच्यामध्ये आपण 11चा टॉपिक आहे तो टॉपिक आपण चालू करतोय, तो म्हणजे आहे लिव्हिंग वर्ल्ड. सजीवांचं जे जग असतं याच्यामध्ये आपण मायक्रोब्स, अॅनिमल्स या सजीवांच्या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत लिव्हिंग वर्ड्समध्ये. सुरुवातीला लिव्हिंग या शब्दाचाच अर्थ आहे द थिंग्स विच आर अलाइव्ह. द थिंग्स विच आर अलाइव्ह आर कॉल्ड ॲज लिव्हिंग. सो थिंग्स विच आर अलाइव्ह are called as living. हा शब्द लक्षात ठेवा, थिंग्स विच आर अलाइव्ह आर कॉल्ड ॲज लिव्हिंग. ज्यांच्यात जीव आहे ते सगळे सजीव आहेत, मग ते वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा सूक्ष्मजीव असतील. सो थिंग्स विच आर अलाइव्ह आर कॉल्ड ॲज लिव्हिंग. अगदी या टॉपिकच्या सुरुवातीला आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ह्या दोघांच्या मध्ये काय काय डिफरन्सेस आहेत इन शॉर्ट बघूया आपण. सो लिव्हिंग, नॉन लिव्हिंग. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ह्या दोघांच्या मधले काही डिफरन्सेस आहेत, डिस्टिंग्विश आहेत की जे आपल्याला सुरुवातीला पाहणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला सजीवांची वैशिष्ट्ये एका साईडला मिळतील, निर्जीवांची वैशिष्ट्ये एका साईडला मिळतील. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन लिव्हिंग हे आपण बघूया वन बाय वन. बघूया फर्स्ट कॅरेक्टर आपण बघूया, जसं की मुवमेंट. याला आपण कॅरेक्टर म्हणूया. सो लिव्हिंगमध्ये मुवमेंट इज पॉसिबल, मुवमेंट इज प्रेझेंट. सो those organism which shows movement or move from one place to the other place called as living. So movement present, movement is completely absent. Number 2, growth. So all living organism shows growth. नॉन लिव्हिंगमध्ये पण ग्रोथ होत असते, परंतु ती एका वेगळ्या पद्धतीनं. इथली जी असते ती इंटरनल ग्रोथ असते, इथं एक्सटर्नल असते, ॲक्युम्युलेशन असते, बाय ॲक्युम्युलेशन असते. कसे होते, काय डिफरन्स आहे ते आपण बघणार आहे. इथं मात्र इंटरनल असते, याला आपण एक्सटर्नल म्हणूया. ओके, नेक्स्ट रिप्रोडक्शन. आपल्याला माहित आहे एका सजीवापासून दुसरा सजीव तयार होतो, त्याच जातीचा असतो, सिमिलर असतो, पॅरेंट ऑफ स्प्रिंग एकाच जातीचे असतात, याला रिप्रोडक्शन म्हटलं जातं. म्हणजे जसं ह्युमनपासून नेक्स्ट ह्युमन मिळतो, अमेबापासून नेक्स्ट अमेबा मिळत असतो, याला आपण रिप्रोडक्शन म्हणत असतो. सो रिप्रोडक्शन इज possible present in case of living but it is absent in non living. पण तरी सुद्धा काही सजीवांच्या मध्ये रिप्रोडक्शन हा गुणधर्म होत नाही, जसं की आपण म्यूल म्हणूया किंवा हनीबीमध्ये जे वर्कर फिमेल्स असतात त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नसतं, परंतु मेजर क्रायटेरिया आहे मॅक्झिमम लिव्हिंगमध्ये रिप्रोडक्शन होत असतं. नेक्स्ट आहे रेस्पिरेशन. सोर्स ऑफ एनर्जी म्हणतो. हे रेस्पिरेशन, श्वसन होणं, एनर्जी तयार होणं
म्हणजेच फूड ब्रेक करून फूडपासून एनर्जी मिळवणं हा जो गुणधर्म असतो हा सजीवांच्या मध्ये असतो, तो निर्जीवांच्या मध्ये नसतो, नॉन लिव्हिंगमध्ये तो नसतो, ॲब्सेंट असतो. ओके. नेक्स्ट, ज्याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो, सेन्सिटिव्हिटी किंवा रिस्पॉन्सिव्हनेस म्हणतो. सेन्स ऑर्गनच्या साह्याने, जसं की आपल्याकडं सेन्स ऑर्गन्स आहेत, आईज आहे, नोज आहे, इयर आहे, टंग आहे, स्किन आहे, याच्या साह्याने आपल्याला बाह्य बदलातील ज्ञान होतं, सेन्सेशन होतं, सेन्सिटिव्हिटी होते. त्या बदलानुसार आपण योग्य ते रिस्पॉन्स देतो. म्हणजे सेन्सिटिव्हिटी किंवा रिस्पॉन्सिव्हनेस हा जो गुणधर्म असतो हा लिव्हिंगकडे असतो. सो शोन बाय लिव्हिंग बट इट इज नॉट शोन बाय नॉन लिव्हिंग थिंग्स, किंवा इट इज ॲब्सेंट इन नॉन लिव्हिंग बट प्रेझेंट इन लिव्हिंग. देन नेक्स्ट आहे सेल्युलर ऑर्गनायझेशन. सेल्युलर ऑर्गनायझेशन it is also present in living. Livings are made up of cell, whether it may be unicellular or multicellular, but cells are completely absent in non-livings. So completely absent in non-livings. So next, lifespan. त्यांचा जीवन कालावधी असतो तो यांच्यामध्ये डेफिनाइट असतो, यांच्यामध्ये इनडेफिनाइट असतो. म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला लिव्हिंगची व्याख्या अशी सांगणार आहे, ज्यांच्यामध्ये ग्रोथ होते, रिप्रोडक्शन होतं. बघा, दोज ऑर्गॅनिझम विच शोज मूवमेंट, growth, reproduction, respiration, sensitivity, cellular organization and definite lifespan, such things are called as living things, and the world of living things is called as living world. परंतु हे जे नॉन लिव्हिंग आहे यांच्यामध्ये मात्र हे गुणधर्म ॲब्सेंट असतात, आणि म्हणून आपण लिव्हिंग नॉन लिव्हिंग यापैकी जो आपला मेन टॉपिक आहे लिव्हिंग वर्ल्ड, याच्यामध्ये केवळ आणि केवळ अशाच थिंगचा अभ्यास करणार आहे विच आर अलाइव्स, आणि ज्यांच्यामध्ये हे गुणधर्म आहेत. हे गुणधर्म आपण वन बाय वन खूप डिटेल अभ्यासणार आहोत, वन बाय वन अभ्यासणार आहेत. बघा काय काय आहेत. सो मूवमेंट शोन बाय लिव्हिंग, लिव्हिंग शोज मूवमेंट, इट इज कम्प्लिटली ॲब्सेंट इन नॉन लिव्हिंग. सो ग्रोथ इज इन केस ऑफ लिव्हिंग इंटरनल, नॉन लिव्हिंगमध्ये होत असते, एक्सटर्नल असते, काहींच्यामध्ये होत नाही. रिप्रोडक्शन हा सजीवांचा गुणधर्म आहे, निर्जीवांमध्ये नॉन लिव्हिंगमध्ये होत नाही. रेस्पिरेशन हे सुद्धा लिव्हिंगचा गुणधर्म, नॉन लिव्हिंगमध्ये ते होत नाही. सेन्सिटिव्हिटी इज पॉसिबल इन लिव्हिंग शोन बाय लिव्हिंग बट इट इज ॲब्सेंट इन नॉन लिव्हिंग. सेल्युलर ऑर्गनायझेशन whether uni or multicellular shown by living but it is completely absent in non-living. And lifespan definite in case of living things but indefinite in case of non-living things. So these are some of the differences which distinguish between livings and non-livings. So we are going to focus only on the living things, आणि म्हणून आपल्या या टॉपिकचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त लिव्हिंग थिंगचा अभ्यास करणार आहे, आणि ही जी सजीवांची वैशिष्ट्ये आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ दी लिव्हिंग किंवा लाईफ म्हणतो, किंवा मेन फीचर्स ऑफ दी लाईफ, हे आपण वन बाय वन मेन फीचर्स लाईफचे अभ्यासणार आहे. ओके, इथंपर्यंत कळलेलं आहे. व्हिडिओ ऑब्झर्व करा, पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या